व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मागच्या आठवड्यात कलाश्री आमच्याकडे आली होती, जिने तिच्या ह्या 2 साड्या दिल्या होत्या, ज्या जास्त वापरात नव्हत्या आणि त्याचा गणपतीसाठी बॅकड्रॉप बनव असं तिचं म्हणणं होतं। गणपतीच्या बाजूला 2 महालक्ष्म्या त्यांच्याकडे असतात आणि 6 फुटाचा बॅकड्रॉप तिला हवा होता। दोन्ही साड्यांचा रंग ऑफ व्हाईट असला तरी शेड वेगळी होती, पोत वेगळा होता। त्यामुळे दोन्हींमधलं जे उत्तम आहे त्याचा वापर करून आम्ही बॅकड्रॉप बनवून देऊ असं तिला आश्वासन दिलं। त्यानुसार एक डिझाइन तिला पाठवली, ती अप्रूव्ह झाल्यावरती बॅकड्रॉप कसा बनला ते तुम्हाला आता दाखवतो। या साडीचा काठ अतिशय सुंदर होता, त्यामुळे संपूर्ण बॅकड्रॉपच्या बॉर्डरसाठी ह्या काठाचा वापर केला। ह्या साडीचा पदर अतिशय सुंदर होता, त्यामुळे महालक्ष्म्यांच्या मागच्या साईडला महिरप आकारात पॅचवर्कसाठी या पदराचा वापर केला। बाप्पा जिथे बसतो त्याच्या मागे एक बाजारात तयार मिळणारा ओमचा पॅच वापरला आणि ह्या साडीच्या पदरावरच्या ज्या सोनेरी पट्ट्या आहेत त्या वापरून त्यांना लहान लहान आर्टिफिशियल घंटी लावल्या। संपूर्ण बॅकड्रॉप हा अशा प्रकारे दिसतो आहे। तुम्हाला हा बॅकड्रॉप कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।